हॅलो. आपल्याला झाडं लावायची भरपूर आवड असते, पण त्याच्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट काय आहे माहितीये का? झाडांच्या पेक्षा पण कुंड्या महाग असतात. सिरेमिकच्या कुंड्या घेतल्या तर त्याच्यापेक्षा महाग, इको फ्रेंडली कुंड्या घेतल्या तर त्याच्यापेक्षा महाग, प्लास्टिकच्या कुंड्या आपल्याला वापरायच्या नसतात. अशा वेळेला एक चांगला ऑप्शन काय आहे माहितीये का? तर ग्रो बॅग्स. ह्याला ग्रो बॅग असं म्हणतात. आता ही खूप मोठी ग्रो बॅग आहे ऍक्च्युली 2x4 ची. पण ह्याच्यात एक सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आपल्याला पाहिजे त्या साइजेस मध्ये, पाहिजे त्या शेप मध्ये ग्रो बॅग आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो. ही HDPE मटेरियलची ग्रो बॅग आहे. ह्याच्यात अजून एक जिओ फॅब्रिक म्हणून मटेरियल असतं जे खूप इको फ्रेंडली आहे, त्याची पण ग्रो बॅग येते. आपल्याकडे जितकी पण कमी जागा असेल ना, तर तितक्या कमी जागेमध्ये आपल्याला झाडं लावायची असतील तर त्याच्यासाठी आपण ग्रो बॅग कस्टमाइज करून घेऊ शकतो. ग्रो बॅगचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ह्याच्यामुळे ना कमी जागेत सुद्धा आपण व्हेजिटेबल गार्डनिंग साठी ग्रो बॅग खूप वापरू शकतो. झाडांचं एरिएशन खूप चांगलं राहतं. आणि कुंड्यांमध्ये जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे रूट बाउंडचा, की छोटी जागा असते, मुळं वाढतात आणि ती गोल 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 बाउंड होतात, तो प्रॉब्लेम ग्रो बॅग मध्ये अजिबात होत नाही, कारण मुळांना वाढायला भरपूर जागा मिळते. तसंच कुंड्यांच्या मध्ये माती ठेवल्यामुळे खूप कुंड्या जड होतात. आपल्याला जेव्हा हलवायच्या असतात, लँडस्केपिंग करायचं असतं, तेव्हा ते घरातल्या एका माणसाला जमत नाही. ग्रो बॅग मध्ये ते खूप इझिली करू शकतो आपण, कारण की वजन ह्याचं खूप कमी असतं. जेव्हा अशी मोठी ग्रो बॅग असते आणि ती आपल्याला प्रश्न पडेल की ती कशा पद्धतीने आपण उभी करायची किंवा स्टर्डी करायची, तर त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीचे पाईप्स वापरतो. आणि ते पाईप वापरल्यानंतर ना ती अतिशय स्टर्डी आणि व्यवस्थित राहते. आपल्याला घरगुती लेवलला, म्हणजे अगदी आपल्या छोट्याशा फ्लॅट मध्ये सुद्धा जेव्हा भाजीपाला लावायचा असतो, तर त्यावेळेला ग्रो बॅग हा अतिशय चांगला ऑप्शन आहे. आपण काय करू शकतो, आता आम्ही 2x4 ची ग्रो बॅग वापरतोय. 2x4 च्या ग्रो बॅग मध्ये ऍटलिस्ट घरी लागणाऱ्या सगळ्या भाज्या, मिरची, वांगी, टोमॅटो, कढीपत्ता, हे सगळं एका ग्रो बॅग मध्ये खूप व्यवस्थितरित्या आपण ग्रो करू शकतो. मी अजून एक व्हिडिओ करणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की हे दाखवेन की ही ग्रो बॅग कशा पद्धतीने आपण तयार करायची आणि कशा पद्धतीने पॉटिंग मिक्सचर ग्रो बॅग मध्ये स्पेसिफिकली व्हेजिटेबल गार्डन साठी वापरायचं.